चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती पदावर ठाकरेंच्या सेनेच्या मनस्वी गिऱ्हेंची निवड। ईश्वर चिठ्ठीने मनस्वी यांच्या नावाची घोषणा। पलटण पंचायत समिती सभापती उपसभापती पदावरून ट्विस्ट। राष्ट्रवादी शिंदे गटाच्या सदस्यांना पक्षात घेत भाजपने सत्ता खेचून आणली। शिवाजी भोसले सभापतीपदी बिनविरोध तर शिंदे गटाला उपसभापती पदावर समाधान मानावं लागलं। कराड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नंदाताई यादव व उपसभापतीपदी अनिता वेताळ यांची सर्वानुमते निवड। कराड पंचायत समितीवर प्रथमच भाजपची सत्ता। लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या आशा पाटील तळेगावकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे यांची निवड। हात उंचावून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आलं। भाजप राष्ट्रवादी सेना युतीला 34 तर काँग्रेसला 25 मतं पडली। राहुल गांधींविरोधात भाजपचं सोलापुरात आंदोलन। राहुल गांधींनी संसद भवनाचा आणि लोकशाहीचा अपमान केल्याचा भाजपच्या आंदोलकांचा आरोप। राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी। नांदेडमध्ये टिपू सुलतानच्या पुतळ्याच्या विषयावरून महापालिकेच्या महासभेत वाद। महापौरांच्या आसनासमोर काँग्रेस वंचितच्या नगरसेवकांचा गोंधळ। छत्रपती संभाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा पुतळा उभारण्याची काँग्रेस आणि वंचितची मागणी। अमरावती शहरातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रभाग क्रमांक 1 मधील 4ही नगरसेवक आक्रमक। महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकाऱ्यांवर फुलांची उधळण करून त्यांचा प्रतिकात्मक पद्धतीने निषेध। अंबरनाथमध्ये श्रमजीवी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा। महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅडची मागणी। रेशनिंग कार्डधारक महिलांना मोफत सॅनिटरी पॅडची मागणी। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग। पालघर जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन। सेवेत कायमस्वरूपी करून घेण्याच्या मागणीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी प्रवर्गातील शेकडो शिक्षकांची जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन। भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 40 गावातील कोतगाव ग्रामस्थांचं रेशन दुकानदाराविरोधात आमरण उपोषण। दुकानदाराचा परवाना नेहमीसाठी रद्द करावा अशी मागणी। परवाना रद्द होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा। भिवंडी तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचं आंदोलन। आदिवासी आणि कातकरी मजूर महिलांना रेशन दुकानांवर दरमहा मोफत सॅनिटरी पॅड देण्याची श्रमजीवी संघटनेची मागणी। पुण्यातील ILS विधी महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन। महाविद्यालयातील प्राचार्यांच्या दालनामध्ये ठिय्या, वसतिगृह, रस्ते आणि कॅन्टीनच्या समस्यांबद्दल विद्यार्थी आक्रमक। सासवडमध्ये पालखी महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला आणि रस्त्याच्या कामासाठी शेतकरी संतप्त। प्रलंबित मोबदला तात्काळ द्यावा आणि रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी। ग्रामीण भागात विजेचं स्मार्ट मीटर बसवणे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सुपणे मंडळातील 25 सरपंचांचं महावितरणला निवेदन। स्मार्ट मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर। माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कुसुंबा गावात कडकडीत बंद। गावातील महिलांनी एकत्र येत माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या पुतळ्याचं दहन करत केली जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचा फटका लग्न समारंभांना बसतोय। यामुळे केटरिंग व्यवसायही अडचणीत आलेत। केटरिंग चालकांकडून लग्नात वऱ्हाडी मंडईंना कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातोय। गॅस टंचाईमुळे लग्नातील अनेक गोड पदार्थ कमी करण्यात आलेत। अमरावतीत खासदार बळवंत वानखेडेंकडून गॅस सिलेंडरबाबत रियालिटी चेक। सिलेंडरसाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांसोबत बळवंत वानखेडे यांचा संवाद। सिलेंडर उपलब्ध आहेत म्हणून भाजपकडून चुकीचा नरेटिव्ह। कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात चुली मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर। पुरवठा विभागाची हॉटेलवर कारवाई। सिलेंडर जप्त। कारवाई दरम्यान 40,000 रुपयांचे सिलेंडर जप्त। गॅस दरवाढ आणि टंचाई संदर्भात बारामतीकरांचं शासनाला निवेदन। टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी योगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। पुण्याच्या मावळमध्ये कोळशाच्या किमतीत किलोमागे तब्बल 10 रुपयांची वाढ। आखाती देशातील युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवतोय। यामुळे पर्याय म्हणून लोकांनी कोळशाच्या शेगडीचा वापर सुरू केलाय। कोळशाची मागणी वाढल्याने किमतीही वाढल्यात। नाशिकमध्ये कोळशाच्या दरात किलोमागे 4 ते 5 रुपयांची वाढ। घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांनी कोळशाच्या शेगडीचा पर्याय सुरू केला। पण आता कोळशाचेही दर वाढल्याने नागरिकांमध्ये संताप। गॅसच्या तुटवड्यामुळे रायगडच्या माणगाव एसटी डेपोत कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर। कॅन्टीनमध्ये फक्त वडापावच मिळणार। गॅसचा तुटवडा असल्याने कॅन्टीन मालकाचा हा निर्णय।
व्यावसायिक सिलेंडर बंद असल्याने तुळजापुरात अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर. तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना नाश्ता आणि जेवणाची अडचण, चुलीवरील जेवण भाविकांना देण्याचा पर्याय. नाशिकच्या मालेगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी. शहरात घरगुती गॅस सिलेंडर टंचाईचा परिणाम अधिक तीव्र. अनेक ठिकाणी 100 ते 200 मीटरपर्यंत ग्राहकांच्या लांब रांगा. सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये गॅस वितरण खंडित. काही भागांमध्ये सोमवार असल्यामुळे गॅस वितरण बंद, तर काही ठिकाणी चालू. ओरोस जिल्हा मुख्यालयाजवळ असलेले गॅस सिलेंडर नसल्यामुळे वितरण बंद. बुलढाण्याच्या खामगावातील प्रसिद्ध आनंदभुवनचा आलूवडा आणि चकलीला आता गॅसचा फटका. गॅसअभावी कोळशाच्या भट्टीवर ग्राहकांची गरज भागवण्याची वेळ. हिंगोलीत गॅस सिलेंडर टंचाईच्या काळातही गोबर गॅसपासून भरघोस गॅस निर्मिती. टाकळ गव्हाण गावात गायीच्या शेणापासून 24 तास गॅस उपलब्ध. कुटुंबातील तब्बल 25 जणांचा ह्याच गॅसवर स्वयंपाक बनवला जातो. परभणीत मागील 27 वर्षापासून गॅस शिवाय चालते शिवम चूल. ज्ञानसाधना प्रतिष्ठेची देशी जुगाड. गॅस टंचाईच्या काळात 9,000 जणांचा बनतोय अत्यंत स्वस्तात स्वयंपाक. काडी कचऱ्यावर बनवते चुलीवरचं विशिष्ट भोजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस टंचाईमुळे चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी जेवण बनवण्यासाठी चूल मांडली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे रायगडमधील कलिंगडांना कवडीमोल दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत. आखाती देशात होणारी कलिंगडाची निर्यात युद्धामुळे ठप्प. अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वाशिममधील शेतमालाच्या निर्यात बाजारपेठेवर परिणाम. 15 ते 20 रुपयांनी विक्री होणाऱ्या कलिंगडाची 6 ते 7 रुपये दराने विक्री. आखाती देशातील युद्धामुळे अंड्याच्या दरात घसरण. रायगडमध्ये एका अंड्याची किंमत 7 वरून 5 रुपयांवर. अंड्याच्या किमतीत 30% घसरण. माणगाव बाजारात अंड्याचा साठा वाढला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या शहरातील झेंडू फुलांची मागणी कमी झाल्याने दरात 20 रुपयांची घसरण. दर घसरल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात. युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम. रायगडच्या इंदापूरमध्ये भाजी मार्केट ओस. ग्राहकांची तुरळक गर्दी. शेवगा, टरबूज, कलिंगड यासारख्या भाजीपाल्यानं कमी भाव. पुण्याच्या भोरमधील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकं काढणीला सुरुवात. दुपारी उन्हाचा कडाका जाणवत असल्यानं पहाटे आणि सायंकाळी शेतीच्या कामाला पसंती. रब्बीतील पिकं काढणीला आल्याने सर्व शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त. खेड तालुक्यात शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारी पिकाची नासधूस. चाकण पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील घटना. अमरावतीत रब्बी हंगामासाठी हरभरा आणि तूरची सरकारकडून खरेदी सुरू. हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात 15 शेतकरी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नंदुरबार बाजार समितीत ओव्याच्या आवकाला सुरुवात. 11,000 पासून ते 16,000 पर्यंतच्या दर मिळत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंद. येणाऱ्या काही दिवसात ओव्याची आवक वाढण्याची शक्यता. वाढत्या उष्णतेचा आता जळगावमधील खरबूज पिकाला फटका. वाढत्या उष्णतेमुळे खरबुजाचे मळे उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेलं उत्पन्न हिरावलं गेल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. इचलकरंजीत थंड पेयाच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी. कोल्हापुरात तापमानाचा पारा 36 अंशावर. वाढलेल्या उष्णतेमुळे इचलकरंजी शहरातील रस्ते दुपारच्या वेळेत ओस. राज्यात उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढते. या कारणास्तव आता उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पाण्यासाठी मातीच्या माठांना पसंती देतात. पुण्यात माठांच्या मागणीला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. निफाडमध्ये उष्णतेचा चटका. कमाल तापमान 38.3 अंश सेल्सिअस पर्यंत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी रसवंती आणि शीतपेयांच्या दरात नागरिकांची गर्दी. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सिअसवर. तापमान वाढल्याने पपई लागवडीवर याचा परिणाम. तीव्र उष्णतेमुळे शेतकऱ्यांची पपईची लागवड करताना सावधगिरी. मार्चमध्ये तापमान वाढल्याने पपई उत्पादक शेतकरी चिंतेत. जळगावच्या पाळधीमध्ये साईबाबा मंदिराच्या निर्माणाधीन भक्त निवासाचा स्लॅबच कोसळला. या घटनेत 7 कामगार जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. नाशिकमध्ये महापालिकेच्या शाळेत सुरू होतं खासगी आधार केंद्र. मसरूळ परिसरात महापौरांच्या दौऱ्यात उघडकीस आला हा प्रकार. धुळे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या शास्तीला 5व्यांदा मुदतवाढ. शहरातील मालमत्ता धारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची थकबाकी. महापालिकेकडून वसुली मोहीम सुरू. बीड जिल्ह्यातील तरुणांनी जाती धर्माच्या भिंती कमी कराव्या. अभिनेते संदीप पाठक यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. बीडच्या माजलगावात संदीप पाठक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. पालघरच्या बोईसरमधील तारापूर एमआयडीसी प्रदूषणाच्या विळख्यात. एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमधून वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी. वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या.
बुलढाण्याच्या चिखली शहरात अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट. शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यावर लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्समुळे वाहतुकीस अडथळा. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या प्रश्नासह अपघातांचं प्रमाणही वाढलं. पिंपळनेर विवाहित अत्याचार प्रकरण. पतीसह मुलीच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल. पॉक्सो अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता. तत्कालीन सरपंच ग्रामसेवकांवर देखील कारवाई होणार. नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणी पहिली अटक. आरोपी सोनू मनवानीला पोलिसांनी वेड्या ठोकल्या. नाशिक महापालिकेत भूसंपादन आणि नगररचनामधील प्लॅन मंजूर करण्यामध्ये सोनू मनवानीचा